तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आपण आज आलेलो पिंपरकणी आश्रमशाळा या ठिकाणी 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं देवगावला गेलो होतो। तिथं आपण पिंपरकणी आश्रमशाळेची ही रॅली चालू आहे। समोर जी दिसते आश्रमशाळा, तर तुम्हाला दाखवतो आश्रमशाळेमध्ये आपले कोणते कोणते कार्यक्रम होतात आणि आश्रमशाळेतील मुलं कसा आपला 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस साजरा करतात ते तुम्हाला बघायला भेटेल। तेव्हा इकडे सगळे शिक्षक वृंद, ही आश्रमशाळेची रॅली आहे आणि या ठिकाणी आपले मित्र मारुती सर, इकडे शिक्षक वृंद सगळे। तर चला, आज आश्रमशाळेतील आपल्याला विविध गोष्टी बघायला भेटणार आहेत। त्यामुळे चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। तेव्हा पाठीमागं तुम्ही पाहता आपले मारुती सर आहेत, इकडे गवाले सर आहेत। तर या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला असं समजलं की इथल्या छोट्या छोट्या मुलांनी एक शाळेची मिनी बँक तयार केलेली आहे, ते आपल्याला हे सर सांगतील। तर चला कार्यक्रमाचं नियोजन जाणून घेऊयात आपण थोडक्यात। तर मॅडम पण आहेत। तर शाळेतील अनेक मुलांनी विविध प्रदर्शनं सादर केली। आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त पिंपरकणी आश्रमशाळेमध्ये विविध प्रकारचे आदिवासी संस्कृतीला शोभणारे गीतं, नृत्य, त्याचबरोबर आदिवासी संस्कृतीची विविधता जपणारे विविध कार्यक्रम आयोजित केले होते। त्याचबरोबर सर्व शिक्षक, त्यामध्ये पिंपरकणी गावचे ग्रामस्थ, त्याचबरोबर सर्व शाळा या ठिकाणी उपस्थित होत्या आणि उपस्थित राहून जागतिक आदिवासी दिनाचा खूप मोठा आनंद लुटला। चला, अशीच आपली संस्कृती जपेल या उद्देशाने आपलं तर विविध प्रकारचे डान्स इथं चालू आहेत आणि त्याचप्रमाणे फुगडी डान्स बघायला भेटणार आहे आपण। त्याचप्रमाणे आश्रमशाळेतील मुलांचं एक बँकेचं उद्घाटनही तुम्हाला या व्हिडिओद्वारे बघायला भेटणार आहे। त्यामुळे चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।
शाळेतील शिक्षक पण मॅडम पण आदिवासी लोकमध्ये आहेत. सर्वच शिक्षक मॅडम सर्वांनी आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडावं, विद्यार्थ्यांना त्याची जाणीव व्हावी या उद्देशाने त्यांचं चांगले असं योगदान आहे. कोणती मॅडम बोलते, कोण मॅडम बोलते, बोला मॅडम. आज जागतिक आदिवासी दिन शासकीय आश्रमशाळा माध्यमिक व उच्च माध्यमिक पिंपरकणे आज जो काही उत्सव साजरा करण्यात आला, सर्व जे काही विद्यार्थी होते आमचे सहभागी झाले होते. विविध गुणदर्शन कार्यक्रम त्यांनी सादर केला. तसेच जे काही आपलं पारंपरिक नृत्य आहे, आदिवासी ठाकर नृत्य, फुगडी, जे आमच्या मुलीने म्हणून आणि स्वतःने गायन करून नृत्य केलेलं आहे. खूप सुंदर असा कार्यक्रम या शासकीय आश्रमशाळेने सादर केलेला आहे. वेगवेगळी वेशभूषा केलेली आहे. तंट्याबिल असेल, त्याच्यानंतर राघोजी भांगरे असतील, हे सगळे आद्य क्रांतीवीर आणि यांच्याविषयी सुद्धा विद्यार्थ्यांनी खूप छान भाषणे देखील केलेली आहेत. आमच्या शाळेमध्ये विविध जे काही स्पर्धा आहेत, आदिवासी दिनानिमित्त रांगोळी स्पर्धा असेल, वादविवाद स्पर्धा असेल, त्यानंतर निबंध स्पर्धा असेल, अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले आणि त्याचे बक्षीस वितरणही करण्यात आलेले आहे. तर चालेल, खूप चांगलं काम करतात तुम्ही. विद्यार्थ्यांना आपली संस्कृतीची जाणीव आणि क्रांतिकारकांबद्दल केलेलं खूप चांगलं योगदान आहे तुमचं. असंच कार्य तुमचं विद्यार्थ्यांसमोर चालू राहू द्या. तसं आमचे मित्र इकडे विलास धेंद्रे पण आलेले आहेत. खूप खूप शुभेच्छा जागतिक आदिवासी दिनाच्या तुम्हाला. जय आदिवासी. आणि पिंपरकणे जी आश्रमशाळा आहे आपली शासकीय, या ठिकाणी मुलांनी बँक स्थापन केलेली आहे. जे मुलांचे काही खाऊचे पैसे येतील ते त्या बँकेमध्ये जमा करायचं असं त्यांचं योगदान आहे. त्या बँकेचं आपल्याला आज इथं उद्घाटन करायचं. बघूया आपण काय संकल्पना ही नक्की आपल्याला बघायला भेटेल इथे. तर या ठिकाणी आपण पहिल्याच आश्रमशाळेतील मुलांची कलाकृती ही बघा. इथं ही बँकेचं नाव आहे त्यांचं. इकडं तक्रार पेटी पण आहे. इकडं अनेक विद्यार्थ्यांनी आपली कला सादर करून चित्रकला काढलेली, पेंटिंग आहेत, क्रांतिकारकांचे फोटो आहेत, कार्टून आहेत. तर खूप छान छान अशा पेंटिंग केलेल्या आहेत त्यांनी. तर सुविचार पण खूप छान लिहिलेला आहे. दरवाजा पूर्ण उघडा ना 2 मिनिटं. मुलं थांबा रे बाजूला, मुलं. आपली आश्रमशाळा बँक आहे आणि मुलांसाठी ही बँक सुरू केलेली आहे आणि त्यामध्ये मुलंच जे आहे कॅशियर आणि मॅनेजर म्हणून काम करणार आहे. त्याचं आज उद्घाटन साहेबांच्या हस्ते झालेलं आहे. काय म्हणजे आपले बँकेत कसं काय व्यवहार, काय कसं चालणार बँक? आम्ही एक वही काढले, त्याच्यात आपले बँकेचे सगळे पैसे येते, म्हणजे कसं होतंय, कसं करता येते पैसे सगळे कोण देणार, कोण देणार असं काय? मी देवाण-घेवाण करणार पैसे ते, आणि हे ते सगळे बँकेचे समाधान. म्हणजे आपल्या शाळेत जे शिकवले पोरं त्यांनी समजा पैसे आणले ठेवायचे तुमच्याकडे. विद्यार्थी जे घरून पैसे आणतात ते त्यांना सांभाळता येत नाही, म्हणून त्यांनी बँकेमध्ये जमा ठेवायचंय. आणि त्याच्यासाठी हे पासबुक पण आहे. ही पासबुक तयार केलेली आहे आपण. शाळेत चोरी होण्यापेक्षा आणि यामध्ये असं एंट्री होईल. या एंट्रीमध्ये त्या विद्यार्थ्याचं नाव राहील, कोणत्या तारखेला किती पैसे काढलेले आहेत, त्याचे किती शिल्लक आहे, आणि इथे सह्या पण दोघांच्या, आपल्या मॅनेजरची आणि विद्यार्थ्याची. जेव्हा विद्यार्थ्यां घरचे आपल्या पोरांना पैसे देतात, पैसे आपल्याकडून पोरांकडून हरवतात, चोरी होतात. हे चोरी होऊ नये, हरवू नये म्हणून ही चांगली संकल्पना या पोरांची. तर मग परत त्यांना घ्यायचं असेल तर परत तुमच्याकडून घेऊन जाणार. एकदम चांगली अशी संकल्पना येतं या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी. आपलं नाव विनोद दरावडे. ही संकल्पना कोणाला सुचली? सरांच्या मार्फत रियाज दुंगे अधीक्षक या शाळेचं एकदम सुंदर अशी संकल्पना आहे. अशा प्रत्येक आश्रम शाळेमध्ये आणि मुलांना त्यापासून बचतीचं नॉलेज मिळेल. व्यवहार कळेल. या खूप चांगली अशी संकल्पना आम्हाला जेवढे बघायला भेटली. नक्कीच आता व्हिडिओ बघून अनेक आश्रमशाळा याचा अनुकरण करतील अशी आम्ही हे बघायला. आणि चला पुढच्या कार्यक्रमाला आपल्या जाऊया. शासकीय आश्रमशाळा आहे. नमस्कार. जागतिक आदिवासी दिनाची निमित्त या पिंपरकणे आश्रमशाळेची तुम्हाला ही संकल्पना कशी वाटली बँकेची?
तर नक्की कॉमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर आश्रमशाळेमध्ये असाल तर नक्कीच या बँकेचं अनुकरण तुमच्या आश्रमशाळेमध्ये करा, जेणेकरून मुलांचे पैसे चोरी जाणार नाही आणि मुलांना पैसे बचतीचा संदेश तसेच बँकेच्या व्यवहाराबद्दल माहिती कळेल. चला मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा.